चला तर आज एकाच वेळेस दोन पद्धतीच्या करंजी आणि कचोरी सुद्धा बनवूया, ते सुद्धा रव्यापासून नाही तर खव्यापासून। चला तर बनवायला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी कढई तापायला ठेवली। कढईमध्ये 4 चमचे जे आहे साजूक तूप घातलं। तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये मी अर्धी वाटी काजू बदामचे तुकडे घातले, म्हणजेच ड्रायफ्रूटचे तुकडे छान रोस्ट केले, कारण त्यामध्ये मॉइश्चर असतं। त्यानंतर एक वाटी जे आहे किसलेलं खोबरं घेतलं, तर त्याला थोडं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। खूप पावडर नाही करायची, ओबडधोबड बारीक केलं, ते सुद्धा व्यवस्थित रोस्ट केलं। त्यानंतर अर्धी वाटी बारीक रवा घातला। बारीक रवा सुद्धा छान असा 2 ते 3 मिनिटं भाजून घेतला। बारीक रवा नसेल तर जाड रव्याला सुद्धा तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं बारीक करून घातलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर या ठिकाणी 25 ग्रॅम खसखस चमच्याने म्हटलं तर 2.5 चमचे जी आहे खसखस घातलेली आहे, ती सुद्धा छान भाजून घेतली। आणि आता मी जसं म्हटले रव्याची नाही तर खव्याची करंजी आहे, त्यासाठी मी ते 250 ग्रॅम खवा घातलेला आहे आणि व्यवस्थित त्याला 5 ते 6 मिनिटं जे आहे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। खव्यामधलं मॉइश्चर जे आहे सर्व काढून घेतलं। व्यवस्थित असं मोकळं स्टफिंग बनवून घेतलं। स्टफिंग थंड व्हायला ठेवूया, तोपर्यंत इकडे पीठ मळून घेऊया। 2 वाटी मैदा घेतला, त्यामध्ये 4 ते 5 चमचे जे आहे छान कडकडीत साजूक तूप घातलं। तूप छान व्यवस्थित पिठाच्या कणाकणापर्यंत मिक्स केलं। या प्रकारे मूठ वळून घेतली आणि थोडं पाणी घालून मऊसर असं पीठ लावून घेतलं। पिठाला 10 मिनिट रेस्ट देऊया, तोपर्यंत इकडे आपलं स्टफिंग सुद्धा थंड झालेलं होतं। त्यामध्ये 1 वाटी जी आहे पिठी साखर घातली। 1 वाटी पिठी साखर परफेक्ट आहे, तुम्हाला कमी जास्त करायचं असलं तर करू शकता। पिठी साखर छान हाताने मिक्स करून घेतली। चमच्याने न करता हाताने करा, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित साखर लागली जाईल। तोपर्यंत इकडं पीठ सुद्धा छान भिजलं होतं। त्याचे असे रोल बनवून घेतले, त्याच्या लाट्या बनवून घेतल्या आणि इकडं करंजी लाटायला घेतली। या प्रकारे करंजी लाटून जी आहे व्यवस्थित सील करून घेतली, कारण सील व्यवस्थित नाही केली 2 चमचे स्टफिंग भरलं त्यामध्ये। आणि जसं की मी म्हटले करंजी आणि कचोरी, तर कचोरीसाठी सुद्धा 30 लाटी घेऊन हाताच्या साह्याने थोडंसं त्याला पसरट करून त्यामध्ये 2.5 चमचे जे आहे स्टफिंग भरून त्याला व्यवस्थित सील करून घेतलं, पॅक करून घेतलं। तर या पद्धतीने जे आहे मी सर्व करंजी आणि कचोरी बनवून घेतलेली आहे। व्यवस्थित सील करून थोडंसं दाबून घेतलं त्याला। या पद्धतीने सर्व करंजी कचोरी बनवून घेतली। इकडे तेल ठेवलं होतं तापायला। तेल खूप गरम नाही करायचं, कडकडीत नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये करंजी सोडून घेतल्या। हलके बुबल्स आले, त्यानंतर सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत लो फ्लेमवर तळून घेतलेली आहे। आणि स्टफिंगसुद्धा मी लो फ्लेमवर बनवलेलं होतं। त्यानंतर कचोरीसुद्धा घातली, कचोरीसुद्धा लो फ्लेमवर तळून घेतली। कचोरी तळण्यासाठी 3 ते 4 मिनिटं लागले होते। पूर्ण जो व्हिडिओ आहे सविस्तर यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, जाऊन पाहू शकता। तुम्हाला माझ्या करंजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा।